दर्शक हो नमस्कार, शुभ सकाळ। आज 16 जुलैच्या सकाळी 6 वाजताच्या उजनी अपडेटमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। दर्शक हो, पाठमागच्या 2 दिवसापासून उजनी धरण पाणलोट क्षेत्रामध्ये तसेच घाटमाथ्यावरती जोरदार पद्धतीनं चांगला पाऊस बरसत असल्यामुळं जी दौंडची आवक आहे ती दौंडची आवक चांगल्या पद्धतीनं वाढलेली दिसून येते। काल रात्री पाहायला गेलं आपण तर दौंडचा जो विसर्ग होता तो दौंडचा विसर्ग तब्बल साधारण 22,000च्या आसपास जो दौंडचा विसर्ग होता तो दौंडचा विसर्ग वाढला होता। मात्र आज सकाळची 6 वाजताची उजनी अपडेट आपण पाहिली तर सकाळी 6 वाजता दौंडचा जो काही विसर्ग होतोय तो दौंडचा विसर्ग हा 18,021 क्युसेक्स इतका आहे। आणि उजनी धरणाची जर टक्केवारी पाहायला गेलं तर उजनी धरणाची आजची सकाळची टक्केवारी ही वजा 31.03% म्हणजे साधारण 31% उजनी धरणाची ही पाणी पातळी आहे। धरणावरती साधारण 4 मिलीमीटर इतका पाऊस झाला आहे। आणि एकूण हंगामातला जर पाऊस पाहायला गेलं तर 248 मिलीमीटर इतका पाऊस उजनी धरणावरती झालेला आहे। उजनी धरण आणखीनसुद्धा मायनसमध्ये ते प्लसमध्ये येण्यासाठी आता साधारण 16.62 TMC इतकी पाण्याची गरज आहे। तेवढं पाणी उजनी धरणामध्ये आलं की उजनी धरण हे मायनसमधून प्लसमध्ये येणार आहे। आणि जो काही सोलापूर जिल्ह्यासह पुणे आणि नगर जिल्ह्याचा पाणी प्रश्न ज्याच्यावरती अवलंबून आहे असे वरदानी असलेल्या उजनी धरण हे सर्वांसाठी आपलं महत्त्वाचं असणार आहे। दर्शको, आणखीन 2 ते 3 दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला गेला आहे। त्यामुळे दौंडवरून जी काय आवक येणार आहे तसे बंडगारमधून जी काय आवक येणार आहे ती आवक वाढण्याची शक्यता ती आवक ही वाढण्याची शक्यता असल्यामुळं उजनी धरण हे लवकरच प्लसमध्ये येणार आहे। तसे उजनीच्या धरणावरती जे काही धरणं आहेत ती 17-18 धरणं आहेत ती धरणंसुद्धा चांगल्या पद्धतीनं भरायला लागले। त्यातली बऱ्यापैकी धरणं हे 50%च्या पुढे गेलेत। उर्वरित धरणंसुद्धा लवकरच भरतील आणि ते धरण भरल्यानंतर वरून जो काय पुण्यावरून पाऊस पडणार आहे तो पाऊस हा उजनी धरणामध्येच थेट येऊन मिसळणार आहे आणि त्याचा फायदा हा उजनीच्या विसर्गामध्ये होणार आहे। त्यामुळे उजनी धरणाचे जे काही अपडेट आहेत ते अपडेट पाहण्यासाठी तुम्ही आमचं चॅनल लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा।